मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वाघावमध्ये. तुम्ही बघताय पाठीमागे ज्या बैलानं वाघावचं नाव महाराष्ट्रभर केलं, वाघावकरांचा ब्लॅक टायगर निशान. ज्या बैलाची एक काळ्या बैलामध्ये जर कुठला बैल जर देखणा आणि रुबाबदार असेल तर तो हा बैल. ह्या बैलामुळे लोक या कलरची बैल घ्यायला लागली आणि बैलगाडी क्षेत्रात नवीन नवीन पोरं उतरायला लागली. असा वाघावचा निशान. वय त्याचं आत्ता झालंय जवळजवळ 12 वर्ष पूर्ण वय झाले. तरी काल बैल अजून फायनल करतोय 1 नंबर 2 नंबर. आदत जी वासरं आहेत ती किंवा आत्ताची नवीन पिढीतली वासरं आहेत त्यांना पण टक्कर देतो एवढं वय झालं तरी. म्हणजे जे म्हणतात का नाही ते, जर एखाद्याच्या अंगातच रग असेल तर तो म्हातारा झाला तरी पळणारा बैल पळणारच. तसं या निशांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. आज आपण त्याची मुलाखत घेऊया. आणि वैयक्तिक मी पण त्याचा मोठा फॅन आहे. मला पहिल्यापासून तो बच्चा होता तेव्हापासून तो आवडतो. कारण काळ्या कलरमध्ये जर कुठला देखणा आणि रुबाबदार बैल असेल तर तो वाघावचा निशान आहे. आज निशांची मुलाखत घेऊया कारण प्रेक्षकांची पण इच्छा होती की निशांची एक मुलाखत झाली पाहिजे. आता बघूया त्यांच्या दावणीला कुठली कुठली बैल आहेत. चला या. नितीन भैया येते आपल्यासोबत. भैया नमस्कार. आता कुठली कुठली दावणीला बैल आहेत? आता बैल आहे की छोटा निशान आहे, निशांचा भाव. या की बघूया. छोटा निशान. मित्रांनो, ह्यो छोटा निशान आहे. ह्यो कुठून घेतलेला आपण? ते भाव सक्का तिथूनच निशान जिथून घेतला तिथूनच. हो, त्याचं फायनल झालेलं दिसते. हो, आता राहिलेला क्वार्टर फायनल आहे तर नागाच्या कुमट्यात. चांगल्या सेमीत 2 नंबरला उतरलेला. मित्रांनो, इकडे पण वासरा येते नवीन. एक सलगर मधनच आता आणलाय. हा, तिथूनच आपलं थोडक्या पैशात भेटलेला त्यामुळे म्हणलं हे घेऊया. कोण ह्याच्यात काय गुण बघितलं? गुण असं काय नाही, आता गुणाचं काय दिवस राहिलेला नाही ते मला वाटतंय. बऱ्यापैकी आपल्याला पसंत पडण्यापेक्षा बजेटमध्ये होता म्हणून घेतला. त्याला थोडं लय कमी पैशात मिळाला म्हणलं घेऊया. असं सहजच फिरत फिरत गेलेलो तो घेतलेला. शो वजीर आहे. हा, शो पण आता दुसरा झालाय बऱ्यापैकी हाय ट्रेनिंग मध्ये. आणि बघूया कसं कसं. पांढरा तो सुंदर आहे. सुंदर, हो सुंदर. आता दाती दुसरा आहे पण ओके आहे. म्हणजे नाही जरी पळाला आमच्या ह्याला तरी वळू क्षेत्रासाठी चालू शकतो. तो खोंड एकदा दाखवा, एकदम बेस्ट आहे. खोंडाकडे पण कॅमेरा करा. सुंदर खोंड आहे. तो मोठ्या मापाचा बैल होणार. मोठ्या मापाचा बैल आणि वळू क्षेत्रासाठी चालण्यासारखा आहे. अगदी देखना आणि रुबाबदार. मित्रांनो, निशांकडे जाऊया त्यासाठी आपण आलोय. आता निशांकडे बघितलं ना तर ब्लॅक टायगर म्हणलं की सगळ्या लहान मुलं असतील किंवा मोठी लोक असतील निशांचं नाव येतं ब्लॅक टायगर निशान. हो, निशान तसा सुरुवातीला काळा कलर माणसांना आवडत नव्हता. पण बैलाच्या कामगिरीमुळे खरं तर बैला म्हणजे आवडायला लागला आम्हाला. बाहेर निशांच्या आधी पण भरपूर काळी बैल असतील पण आपला आम्हाला तरी काळ्या बैलांच्यावर विश्वास म्हणला तरी चालेल की हाय काय पांढराच असं काय नाही, काळा पण बैल पळू शकतो. ह्या निशांचं थोडक्यात आज आपण मित्रांनो त्याची संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय, मागच घेतलेली आहे. पण आज एवढं वय होऊन पण अजून पण 1-2 नंबर फायनलला उतरतोय. त्याच्या पळाचं वैशिष्ट्यच वेगळं म्हणायला लागेल. एवढं वय 12 वर्ष पूर्ण होऊन देखील आत्ताच्या वासरांना लढत देतोय. बैल म्हणजे असं वाटलं नव्हतं की ह्या सीझनला बैल राहू शकतो फायनलला. पण कालच्या 1 नंबरवरनं असं वाटलं की बैल असं सांगतोय की अजून 2 वर्ष तरी तुम्हाला नादात ठेवायचं मी काम करतो. 2 वर्षापर्यंत एखादा बैल ट्रेन करू शकताय. म्हणजे 2 वर्ष अजून वेळ देतोय बैल आपल्याला. म्हणजे मी एकदा माग म्हणलेलं की आता बैल बऱ्यापैकी बंद झालाय आणि आता बांधाव बसायची वेळ आली. पण बैल काय बांधाव बसून दिना झालाय. बैल अजून 2 वर्ष तरी सहज ओके मध्ये पळू शकतो आणि तोपर्यंत आता भरपूर वेळ आहे. मग एखादा तरी बैल नक्की तयार होईल. मित्रांनो, त्यांची माग बाईट झालेली त्यावेळेस ते स्वतः बोललेले की बांधाव बसायची वेळ आलेली आहे बहुतेक. पण त्याने ती ऐकलं आणि जाणून घेतलं की मालकानं भरपूर प्रेम केलंय. गावाचं आपल्या नाव आपण महाराष्ट्रभर केलंय. आपण पळायला पाहिजे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पळायला पाहिजे. त्याने ती ह्या सीझनला सिद्ध करून दाखवलं. हो, कारण का मागच्या सीझनला बैलाला एक मोजकच 1-2च गुलाल मिळालं किंवा पैर सुद्धा नाही झालं. आम्ही एक चुकी केली बैलाच्या बाबतीत बरं का.
आम्ही बैल लय लय लवकर आदत बैलाला पळवला. बैल ओपनलाच ठेवायला पाहिजे होता. आदत बैलाला पळवल्यामुळे ओपनचं पैर नाही झालं. ओपनचं पैर न झाल्यामुळे बैल आदत बैलाला सुद्धा ती क्वालिटी बैलांना नसेल दिली म्हणून आदतचं बी वासरू मिळालं नाही ती मागच्या वर्षी. त्यामुळे बैलाला गुलालच मिळालं नाही ती. एक तर ओपनला बंद केलाय आणि आदतची बी चांगली वासरू नसेल तर मग गट पास नाही होणार. कारण निशांमध्ये हाय गट्स आहेत किंवा पण ती वय नाही की एकट्यानेच पळून गाडी लागल. मग वासरू आपलं जेमतेम असेल तर बैल गुलाल तर ठेवलं असतं. मग मागच्या वर्षी आम्हाला काय तेवढं जजमेंट जमलं नसेल. पण आता सुरुवातच बैलांना असा कमबॅक केला की खरंच अजून 2-3 वर्ष आहे नादात आहे. आता मला वाटतं या 10 दिवसाच्या गॅप मध्येच त्यानं 2 मैदान 1 नंबर आणि 2 नंबरची केली. हो, आता काय सांगतो तुम्हाला, आपल्याकडे 2च महिने वेळ आहे. आपण कटनाला बैल पळवत नाही, फक्त मातीला पळवतो. अजून 2 महिने आपल्याकडे वेळ आहे. तर ह्या 2 महिन्यात एक 10 मैदानं करून त्यातली 5 मैदान तरी गुलालात राहूया अशा हिशोबा म्हणजे पुढच्या सीझनची तयारी निवांत बसून करेल बैल. पावसाळ्यात नाही पळवायचा म्हणजे पळवतच नाही. तरुण होता तरी पळवलं नाही. आता तर काय वय झाले त्यामुळं मातीच्या मैदानात करायचं. पण काल बैल असा पळाला की तारुण्यातलं 6-7 वर्ष वय होतं ना, तसा बैलानं काल दाखवून दिलं. ती स्पीड होतं बैलाला कालचं. त्यामुळे राहू शकतो ही सीझन तरी चांगला मातीच्या फाटी जमवल. बैलाला कुठंतरी राग आला असेल का तुम्ही बोलला की आता बांधाव बसायची वेळ आली. म्हणतात ना मुक जनावर मालकाचा आपल्या त्याला बोलायला येत नाही पण ऐकत असतं. तर ह्या गोष्टीनं खरं तर अनुभवायला मिळालं की खरंच जनावर बोलत नाही पण आपलं ऐकतंय. तुम्ही ही जी कष्ट करताय ना ही वाया नाही. तुम्ही जनावराच्या बाबतीत कष्ट करताय ही वाया नाही. तुम्हाला आज यश मिळू द्या न मिळू द्या पण त्याचा जी आशीर्वाद आहे नाही कुठल्या ना कुठल्या गोष्टीतनं तुम्हाला यश मिळवून देईल. तुम्हाला गुलालच दिल असं नाही पण कुठल्या तरी गोष्टीतनं यश निर्माण करून देईल. तुम्हाला तुमच्या परिस्थितीत बदल होईल. तुमच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत बदल होईल. तुमचं वागणूक असेल, तुम्हाला 4 लोक इज्जत देणारे असतील तर न देणारे असतील तर ती देतील. म्हणजे जनावराचा आशीर्वाद असेल तो 100% तेवढा लाभला आम्हाला. मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं की जर एखाद्या नंदीचा जर आशीर्वाद असेल तर त्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि ते खरंच आपलं निशान करून दाखवते. प्रेक्षकांची इच्छा असते मित्रांनो की निशान ज्यावेळेस मैदानात येतो त्यांची आशा असते की आज निशान गोलाला राहावा आणि तो पूर्ण करतो. प्रेक्षकांच्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला आता खरं सांगायचं गावातलं अख्खं गाव आमचं बैलावर प्रेम करतं. मागच्या सीझनला काय झालं पैरच होत नव्हतं. अशी लोक म्हणायला लागली की ह्यासनी पैर करायचं जमत नाहीत. म्हणजे त्यांची म्हणणं चुकीचं नव्हतं पण आम्हाला माहित होतं की आम्ही आता प्रयत्न करतोय पण होतच नाही तर पर्याय नाही. अशी कितीतरी बैलगाडी मालक आहे ती की त्यासनी पैर होत नाहीत. म्हणजे निशानला होत नसेल तर बऱ्यापैकी आता कितीतरी असतील त्या तिथनं खालची की त्यासनी पैर होत नसतील. मग आम्ही तरी काय करणार आहे. पण गावातली लाईव्ह बघून सांगायची ह्यो बैल घाला आज जो 1 नंबर कर त्या बैलाचं नाव घ्यायचं. तो बैल मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. तुम्ही लाईव्ह बघून ठरवणार की निशानला ह्यो पायरा करा, नाही होणार तो पायरा. बरं बैलांना आपल्या काहीतरी दाखवलं पाहिजे, आपण बैल पळवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, तुम्ही आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघितलीच पाहिजे. कुठं आहे आपण, कसं नशिबानं जुळून आलं. आम्ही देवराष्ट्राच्या मैदानाचं नियोजन केलं आणि आम्हाला गुलाल मिळाला. म्हणजे त्यावेळेस कळालं की आयला आपला बी बैल पळतोय तेवढा. म्हणजे अजून वय झालंय पण बैल तेवढा पळतोय, राहण्यासारखा बैल पळतोय तर नियोजन करायला काय हरकत नाही. मग करूया. काल 1 नंबर केला. आता अजून अपेक्षा वाढल्या की आता मागच्या सीझनला म्हटलेला बैल बंद करायचा, आता आजच्या मुलाखती म्हणतो की अजून 2 वर्ष पळेल. म्हणजे ही थांबतंय का? थांबत नाही. ह्या गोष्टी आपलं होत गेल्या. मित्रांनो आता त्याचं वय बघितलं तर 12 वर्ष पूर्ण झालं. पण त्याच्याकडे जर बघितलं तर त्याचा रुबाब आणि त्याचा डौल ज्यावेळेस मैदानात येतो ना वेगळाच असतो. निशान मैदानात येतो त्यावेळेस त्याचा पारा, आता हिथं आपण उभं राहिलो तो काय नाही निवांत उभा राहिला पण मैदानात त्याला 10 आणि 20 जण धरायला लागतात. बैलाचं आत्ता वायच म्हणजे अपेक्षा होती तसा वागण्यात आलाय. म्हणजे थोडासा दमवणं कमी आलं पण जी दमवणं होतं ना ती वयात होतं. आता थोडासा रुबाब पण जी डौलदारपणा आहे ना बैलाचा तो असा नाही होणार. असा बैल नाही. वशीन शिंग बैलाचं शरीर आणि बैलाचा चालणं आहे ना फाटीतलं. आता सुद्धा ते जुने व्हिडिओ बघत बसावेसे वाटते की खरंच आपला बैल असा झालाय. म्हणजे त्या देखण्यापणात ना काळ्यामध्ये आपला 1 नंबर लागू शकतो. या निशाननं ना जी मुलं आहेत ना जवान त्यांना वेळ लावलं ह्या कलरचा बैल घ्यायचा आणि निशानगत दिसला पाहिजे आणि पळायला पाहिजे.
हो, भरपूर काळ कलर झाली निशाण नंतर बरं का. आता चालू झाल्यानंतर भरपूरच झाली. पण पहिले माणसं म्हणायची खायला का काळा घेऊन आलाय. म्हणजे निशाणला बी बऱ्यापैकी म्हणले असतील आमच्या गावातली चांगली, म्हणजे त्यांचं काही वाईट विरोध नव्हता. पण जुन्या म्हणणी कशा होत्या, बैल शर्यतीला नाही जरी चालला तरी आपल्या अवताला चालावा. मग ती काळी बैल पहिली उन्हात चालत होती. आता आमच्या इकडं आपल्या इकडे म्हणा ह्या दिवसात लागणी फोडायची म्हणजे ऊस कुळवायला दिवस असायचं. मग त्यावेळेस त्या पिरियडमध्ये अडचाली कुळवण्यासाठी बैल पांढरी लागायची, कारण त्यासनी उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. काळ्या बैलासनी ह्या दिवसात जमल का उन्हाचं, नाही जमणार. म्हणून ती जुन्यातली लोक म्हणायची घेतला तर पांढरा घे, नाही पळाल तर आपल्याला शेतीला तरी होईल. पण आता का राहिलंय बैलानं कोण शेती करतंय. आता आम्ही बघा हे मोकळ्या रानात आहोत आणतोय. तुम्ही आता बघितलंच बैलासनी व्यायाम द्यायला मोकळ्या रानात आणले. पहिले मोकळ्यात अशी बैल कोणी चालवली असतील का, आपल्या अवताला हाणून व्यायाम देणं हे ठीक आहे. अशा पद्धतीत फक्त काय नाही, आपण कलर पशी काय आता कलर शरीर बिरीर काय नाही राहिलं, सगळं खोटं ठरलं. बैलच पळायला पाहिजे. आता नितीन भैया, ज्यावेळेस एखादा आता महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल निशाण मानला जातो, जी 10 बैल असतील 20 बैल असतील एक नंबरातली जुन्यातली, त्या बैलात ह्या बैलाचं नाव येतं. वाघावचा निशाण म्हणले की एक नंबरातला बैल. ज्यावेळेस उतरता काय येतो वयाचा, त्यावेळेस तुम्हाला पण अडचणी भरपूर येत असतील. अडचणी म्हणण्यापेक्षा अपेक्षा कमी ठेवल्या तर नाही त्या अडचणीत. आम्ही अपेक्षाच ठेवल्या नव्हत्या. मागच्या वर्षी बैल कितीतरी कमी बघितला असतील तुम्ही, मैदानात कमी नेला आणि आपण मनाला एक ठरवून घ्यायचं की आपल्या बैलाचं वय झालंय, आता काय टॉपची बैल मिळणार नाही. ते अजून सुद्धा आमच्या गावातले म्हणतेच की बकासूर ही मोठी बैल घाला. पण आपल्याला माहित आहे आपल्या बैलाची कॅपॅसिटी लेवल आपण कुठं आहे. तर आपल्या लेवलचीच बैल आदाची वासर घालून उजाडात येतील किंवा आपल्याला एखादा गुलाल मिळेल हिथपर्यंत आपली रेंज आहे, तिथंच खेळूया तर चालतंय ना ती. पण उतारत्या वयात बैलांचं किंवा बैल मालकाचं ना एक मानसिक संतुलन हलते. आता दुसरा बैल तयार करणं किंवा होईल का नाही, किंवा त्याला किती वेळ जातोय. आता निशांचं वय बरोबर ह्या पाडव्याला 12 पूर्ण होतील आणि 13वं लागेल ना, तर 13 वर्षात आम्हाला दुसरा बैल तयार करताना 8-10 गेली ती. आम्हाला असं वाटतं की लगेच निशाण तयार व्हावा, तर नाही होणार. कारण निशाणच्या आधी तुम्ही 10-12 अशीच दिली तेव्हा निशाण लागलाय ना, मग निशाण नंतर बी तुमची 10-12 अशीच जाणार आहे, तेव्हा दुसरा निशाण तयार होईल. तेव्हा होईल तयार, फक्त त्याला वेळ द्यायला लागेल. आणि द्यायचा वेळ भरपूर आहे आपल्याकडे. संघर्ष संभाजी महाराजांनी करायला लागलाय. आपण काय एवढा मोठा संघर्ष आहे का? नाही, नादात आहे आपलं जेमतेम आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीचा ही केलेला नाही कधी. आमची बैल काय वायदी देऊन आम्ही कधी दुसरी बैल घातलेली नाहीत. आमच्या बैलासनी काय सांभाळणी द्यायला लागत नाही. आपली घरची असल्यासारखी बैल आहे ती. आणि किती खर्च होतो, एक नोंदणी आणि भाडं, इथपर्यंतच राहायचं. नाद जड वाटणार नाही. पण तुम्ही जर वायदी देऊन मला आज गुलाल करायचा आहे म्हणला तर मग नाही मेळ खाणार, तिथपर्यंत नाही पोचू शकणार तुम्ही. आता ह्या बैलावर एक अंदाज आला, तुमचा बैल पळत असला तरच त्या लेवलचा पायरा करा. निशाणभर पळणाऱ्या वासराची वाहवा नाही म्हणून, म्हणजे तेवढ्या लेवल नाही. निशाण गुलाल खेळा. जास्त लोक काय म्हणतात निशाण, त्या वासर बी तेवढंच पळाले की म्हणून निशाणला एक नंबर झालाय. निशाणच पळत असतं तर मागच्या वर्षी बी निशाण एक नंबर केलंच असतं की. निशाणभरचं वासरू बी तेवढंच पळाले. मग वायदी देऊन बैल घातलेला तुम्ही जर त्या बैलाचीच वाहवा होणार, तुमची नाही होणार. मार खाल्ला तर तुमच्यामुळेच खाल्ला आणि गुलाल केला तर त्याच्यामुळे केला. असं काय आहे? मग तो काय पळाला नाही का? सगळ्यात महत्वाचं बैल मालकानं आपल्या बैलाची कॅपॅसिटी दाखवूनच बैल घालायची. वायदी देऊन 1 दिवस घालचेला, 2 दिवस घालचेला, परत नाही. आणि वायदी देऊन तुम्ही एक मैदान बैल घातला की पुढच्या मैदानाला दुसरा टॉपचा बैल वाला की नाही, त्याची बी अपेक्षा होत्या. मग मला बी वायदी दे, त्याला दिल्यास म्हणलं मला बी दे. तो फुकट देते का? मागच्या मैदानाला मी मोठ्या बैलावर 1 नंबर केलाय, मग मला आता असाच बैल दे, नाही कोण दे. त्याची दुसऱ्याची बी अपेक्षा आहे की मला बी आता तू पैसेच दे. आणि बऱ्यापैकी ट्रेड पडला, ही ठराविक लोक आहेत ही पैसे देते ती, त्यासनी पैसे घेऊनच बैल द्यायचा. आम्ही कधीच वायदी दिली नाही आणि देणार पण नाही. ठराविक भाडं बिडत दिलं तर ठीक आहे की, पण ती बी गरज नाही. बैल हाया बऱ्यापैकी आम्ही 2 नंबरच्या निशाणला एक 8-10 फेरे टाकला असतील. आमचं 8-10 फेऱ्याचं 5-5 हजारानं वाचलं तरी 50,000 वाचले. आणि निशाण सारखा बैल 5,000 मिळणार आहे का? आणि शहाणा त्याच्यापेक्षा आपल्यावरच टाकलं, पैसे वाचला आपलं 50,000. ती मैदानाला खर्च केलं तरी 1 वर्षभर पुरतील, बस झालं. मित्रांनो, त्यांनी आत्ता जी सांगितलं ना सल्ला, की ज्यावेळेस तुम्ही वायदी घालून बैल घालत असता त्यावेळेस जो बैल तुम्ही त्यासोबत घालताय त्याचंच नाव होत असतं. कारण काय त्या बैलाचं नाव असतं मार्केटमध्ये, त्यामुळं त्या बैलानं गाडी वडली
आज पहिल्यांदा मी अशी मुलाखत घेतली की त्यांनी स्वतः सांगितलं की जो बैल एक नंबरात असेल त्याचं सगळं पब्लिक नाव घेणार, त्याच्यासोबत जो गळ्या घालून पळतो त्याचं कोण नाव घेत नाही. त्यामुळे आज शिकाय काय भेटते त्यांच्याकडनं की वायदी घालू नका, वायदी जरी घातली तुम्ही ₹1,00,000 किंवा 50,000 तुमचं नाव होणार नाही, त्याला बैल पळायला पाहिजे. मला तुमचा 3-4 नंबरातल्या बैलासोबत पळू द्या. नितीन भैया, तुम्ही बोलला ना ते आत्ताच्या मुलांना पण शिकाय ह्यातनं भेटले बरं का, की एक नंबरातला बैल तुम्ही घाला पण तुमच्या बैलाचं नाव होणार नाही. बऱ्यापैकी मालकासने कळायला पाहिजे की हा. नको तुम्ही वायदेचा बैल घालू नका, घाला कुठला भाडं थोडं आपल्यापेक्षा एक स्टेज वरला बैल घाला, त्याची गाडी चांगली पळेल. बरीचशीच मुलाखती झाली त्या, बरेचशीच लोक आता तुम्ही प्रत्येकाच्या मुलाखती घेताना माणसं वेगळं काय सांगणार तीच. आम्ही आता सगळ्या मुलाखती बघतो, आम्ही काय मोठं नाही, आम्हीच तानाजी अप्पांची, उत्तम भाऊंची यांचं ऐकून बघून नाद केलेला आहे. आता आम्ही खरं सांगतो, तुम्ही माझ्यासारख्याला कधीच विचारू नका, म्हणजे जी आताची येते ना की तुम्ही नवीन पिढीला काय अनुभव देता, आम्हीच एक नवीन पिढी आहे. तुम्ही अनुभव विचारा कोणाला माहिती का, तानाजी अप्पा येते, संभाबा येते काल्याचं, तुमचं आणि बरेचशी मोठी मोठी लोक आहेत की हो जुनी जाणती, खरंच त्यासनी विचारा, त्याचा अनुभव खरंच लाख मोलाचा आहे. आणि आमचं म्हणजे मेन साहेब आहेत नाही, त्यांना त्या लोकांचा खरंच लय आदर करते. त्या लोकांनी कसा नाद केलेला, 7-7 वर्ष एका गावचा गुलाल करून त्यांचा कधी असा टायवेल वर गेला नाही. आम्हीच काल आता सांगतो, आम्हीच सेमी पास केल्यावर नाचत आलेलो, म्हणजे हो का आनंद होता, आनंद असं नाही पण संयम पाहिजे. आता आम्हाला बी लय दिवसात गुलाल होता, आम्ही कधी लय दांगा करत नव्हतो, पण काल आनंद म्हणजे ही झाला नाही. एवढं असं वाटलं की जगच बदलले आमच्यासाठी असं वाटलं. कारण मागच्या वर्षी मला वाटते विंगाच्या मैदानाला बैलाला गुलाल झालेला, त्यानंतर देवराष्ट्रही म्हणजे दीड एक वर्षाचा कालावधी गेला की आम्हाला गुलालच नाही, बैलाला गट सुद्धा पास नव्हता आणि डायरेक्ट 2 नंबर 1 नंबर इथपर्यंत आणणं, म्हणजे ती अचानक एवढा आनंद, वेगळाच आनंद झाला. म्हणून वाईट थोडस केलं, पण परत आपल्याला कळालं की आला ही नाही करायला पाहिजे, म्हणजे जाणवते. म्हणून प्रत्येकानं संयम आणि ह्या म्हणजे ह्या मोठ्या माणसांचा ना अनुभव घेऊन नाद करायचा. त्या माणसाने कधी वायदीची बैल घातलेली बैल त्या कधीच नाही ती घातली का, त्यासनी उलट त्यांची आपल्यापेक्षा डबल ओळख आहे. हे लय थोड्या पैशात ती त्यांची बैल लय मोठी करू शकते, पण त्यांचं नाव होणार नाही त्यासनी माहित आहे. आपला बैल टॉपला न्यायचा तरच आपलं नाव होणार, आपला बैल टॉपला न्यायचा. ह्या निशांची मला वाटते भरपूर फायनल झाले, किती तरी सांगता येतील का किती फायनल आतापर्यंत, आदतपासून ते आतापर्यंत? आयला बैल 7-8 वर्ष बंदीतच गेला. हा. बिनजोड एक 200-250 केले असतील, त्यातल्या एक 70-75% विन आणि 25% लॉस असेल. आणि मैदान म्हणला तर ज्यावेळेस मैदानात चालू झाली का नाही त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, त्यामुळे निशानला गुलाल मिळायला चान्स जास्त मिळाला आम्हाला. आणि बऱ्यापैकी नामांकित मैदानावर जोर ठेवला आम्ही. बऱ्यापैकी मला माहित आहे असं, म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे विचारून अनुभव घेतलाय त्यांच्या माहितीप्रमाणे एक 12 मैदान आपल्याला नामांकित आहेत ना, त्यातल्या 5 मैदानचा गुलाल मिळालाय आणि 6 मैदानचा राहिलाय, 5-6-7 मैदानचा राहिलाय. म्हणजे मिळालेल्यापैकी माळशिरस, औंध, उंबार्ड, कोरेगाव आणि कुठलं कदमवाडी, ही 5 मैदानं मिळाली. ती राहिली ती नागठाण, कोळ, पुशेगाव, सातेवाडी आणि 1-2 असतील. म्हणजे आता लय फास्ट एकदम नाही ते माहित आहे ती, पण आता आठवत नाही ती. एक 6-7 राहिली ती बघा. ह्या 6-7 मैदानाचा गुलाल घ्यायचा आपण आहे तो, नको 5 लाख नको काय, पण ही जी आहे ना आनंद तो कशातच नाही, तुमच्या 5 लाखात नाही. आणि ही आम्हाला गुलाल घ्यायचा आहे, त्यामुळे तिथपर्यंत जाईन. म्हणजे पैशाचा जो आनंद आहे, पैसे बाबा बक्षीस 5 लाख भेटले किंवा 10 लाख भेटले, ह्यात काय आनंद नाही. मानाचं मैदान झालं पाहिजे आणि त्या मैदानात गुलाल जो होईल तो वेगळाच आनंद आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण वायदी देऊन पैसे खर्च केलेले नाही, त्यामुळे त्यातनं मिळालंच पाहिजे असं काय नाही. बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, पण त्या मैदानाच्यासाठी नाद केलाय म्हणून त्याचा गुलाल मिळाला पाहिजे. आम्ही काही ह्या मोठ्या मैदानासाठी किंवा आमचा लय टॉप आला पाहिजे म्हणून नाही नाद केला. आमच्या वाहगावची एक परंपरा आहे ना आताची, आमचा 3 पिढ्याचा नाद नाही किंवा पुढची पिढी करेल का नाही माहित नाही, किंवा म्हणजे मागच्या वडिलांनी आवताची बैल होती, शर्यतीची नव्हती, किंवा पुढची पिढी करेल का नाही माहित नाही, पण आम्ही आहे ना तोवर ह्या मैदानाचा गुलाल घ्यायचा आहे. पुढची पिढी करेल नाही करेल तो त्यांचं, आपण कर बी म्हणणार नाही का नको बी म्हणणार नाही, त्यामुळे आम्हाला गुलाल घ्यायचा ह्या मैदानाचं. ह्या बैलाचं वय एवढं झालंय पण एवढ्या वर्षी टिकून पळालाय, त्याचं काय रहस्य आहे? सगळ्यात महत्वाचं बैल रेस्ट देऊन पळवला.
बैलाचं वय वर्ष 1 असताना पहिल्यांदा फ्रॅक्चर झाला. 2 वर्ष 2.5 वर्ष पूर्ण होताना दुसऱ्यांदा झाला. म्हणजे बैलाचे 2.5-3 वर्ष निवांत. त्या 3 वर्षात मला वाटते 5-6 फेरं झालं, कव्हर होण्यात, फेरा टाकण्यात, परत इंजुरी येण्यात, असं 3-4 फेर झालं. आणि त्याच्यानंतर एवढा बैल बसून होता आणि सलगरी बैल परत आम्हाला उभाच राहायचं नाही खाली. त्यामुळे बैल कटळून घरी आलो का नाही, परत 15 दिवस जातच नव्हतो. म्हणजे इच्छाच होत नव्हती हे उभा कसा करायचा, राहायचा कसा. मग ह्या बी गोष्टीला आम्हाला जुन्या माणसांचा सल्ला बघा मिळाला की त्याला शिंग धरून उभा करा. मग त्यावेळी शिंग धरल्यामुळे बैल उभा राहिला. म्हणजे एक वाट मिळाली. ही वाट पाहिजे असेल तर जुनी जाणती माणसं पाहिजे. तुम्हाला यटाक घालायचं असलं तर जुनी जाणती माणसं पाहिजे. आवत हाणायला यटाक पाहिजे ना, मग ती यटाकाचं काम जुनी माणसं करते. आपण आवत हाया, आपल्याला काय कसं बांधलं तरी वाढणार आहे, पण ती यटाक म्हणते त्याला जुनी माणसं म्हणायचं. म्हणजे गॅप देऊन पळवलेला फायदा तुम्हाला भरपूर झाला आता झाला. आता मागच्या वर्षी विंगाच्या मैदानानंतर थोडीफार मैदानं केली असतील किंवा बसून होता, ती पावसाळा झाल्यावर फेरे बेरे टाकलं. आता सुद्धा एक मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आमच्या ह्या घरच्या वासराबरोबर खाली गुंशीला फेरा काढला. त्याच्यानंतर 1 महिनाभर बसून. म्हणजे बैलाच असं होतं की असं काय नाही अडचणीत बसून राहिला 2 महिने 3 महिने तरी आपलं ओके, रुटीनवर येतो लगेच. मैदानात नेला की रुटीनवर येतो. त्याचा पारा बगल तवा असा बावारलेला असतो बैल. आता मी येतो गोट्यावर बघतो त्याला, कारण मला पण तो भरपूर बैल आवडतो. कंडिशन कायम आहे असा राहतो. जसा एखादा पैलवान कसा असेल, मातीतनं ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस फवाऱ्यात असतो, तसा त्याचा कायम पारा आहे. खरं तर पहिल्यापासून ह्या सलगर बैलांचा ना हीच प्लस पॉइंट आहे. अलीकडे का त्या जनावरांचा तेवढा पारा राहिला नाही माहित नाही, पण जी सलगरच्या जनावराला स्टॅमिना किंवा त्याच्या शरीरातला जी गट्स आहेत ना, ती दुसऱ्या कुठल्याच जनावरात नसल्यासारखं होतं. एक धनगरी खिलार जात म्हणतो ती एक आहे, पण राग असेल ना तर सलगरी जनावराला, आणि तो राग ह्याला होता आणि अजूनपर्यंत आहे. अजून सुद्धा बैलाला अंगावर माशी कावळा आपल्या बस्तीत नाही चालत, लगेच शेपटान हाणून बैल एका सेकंदात उडी मारतो बाजूला. म्हणजे अजिबात काय खपवून घेत नाही. म्हणजे तू 60 जनावर म्हणते ना, त्या पद्धतीने ही सलगर जनावर, त्याला फक्त आपला मालकच कळतो. म्हणजे निशाणला ना, म्हणजे लेडीज एखादी जर रोजची आता आमच्यात होत्या ना, तर तीच तेवढी जवळ आली तर ठीक आहे, किंवा काय बी करून देणार, बाकी नाही कोणाला काय करून देत नव्हता. आता वय झालं म्हणून पोरं धरते ती करते ती. लहान मूल आणि लेडीज त्यासनी कधीच नाही काय केलं. बैल पायात 3 वेळा मोडला, पण तरी बैलाचा पारा किंवा त्याचं जे पळाचं वैशिष्ट्य आहे, स्पीड आहे, ती जिथल्या तिथं त्याचं राहिलं कायम. राग राहिला बैलाला. रागाची आज सुद्धा तिची अपेक्षा करत नव्हतो. आणि थोडं काय झालं माहिती का, अजून सुद्धा राग असता बैलाला. आम्ही पैसे नसल्यामुळं बिनजोडला ना बैल बाहेरनं पळवायला चालू केला. म्हणजे शर्यतीला पैसे लावाय नाही ते आपल्याकडे, मग बाहेरच्या बैलासनी जास्त मार्केट होतं त्यावेळेस. मग आपण बैल बाहेरनं पळवायला चालू केला. मला वाटते महाराष्ट्रातला हे पहिलाच बैल असेल सलगरी बाहेरनं पळणारा, की सलगर बैल असून पब्लिकला काल सुद्धा 1 नंबर केलाय कडनं पळून. म्हणजे बैलाला पब्लिकचा काही फरक पडत नाही. त्यामुळं थोडीशी त्याचा राग थोडा कमी आलाय. नाहीतर बैलाला ज्यावेळेस आतनं पळत होता ना, त्यावेळेस लय भयंकर राग होता. पण आता भैया काय माहितीये का, तुम्ही हो पब्लिकचा निशाण तयार केला. आता पब्लिकची बैल कमी बघायला भेटते. ती कसा तयार केला, कारण काय होतं, सगळ्यांना आतनं पाहायला पाहिजे. कोण म्हणून झालंय की माझा पब्लिकने टाका. आता काय झाले, आमची सुद्धा तीच परिस्थिती आहे. खरं सांगतो तर आमचा 2 नंबरचा निशाण असल्यावर वाटते की गाडी मधनं यावी, आणि शो असला की एकच चिठ्ठी टाकायची, कुठनं पण येऊ द्या, इकडून येऊ द्या तिकडून येऊ द्या, आपण गट सीमे पास करणार आहे किंवा पळायला हा आवश्यक बैल आहे आपला, काय अडचण नाही असं. आता ह्याच्या वेळेस तेवढं कष्ट घेतलेलं ना, तेवढं कष्ट करायची उमेद नाही आता. म्हणजे निशाणच्या वेळेस काय अपेक्षाच नव्हत्या की आज गेलो पाहिजे मला बोलायला मिळालं पाहिजे. बंदीच होती. लपून लपून फेर टाकायला चान्स मिळायचा. एक 5-7 जण जायचो, 2-3 आम्ही खाली सोडायला असेल तर आम्ही अंतराच्या फरकावर असं पोर उभं करायचो. त्यांनी जेमतेम एकदा पहिल्यांदा आपण 20 फुटावर केली असली तर परत 10 फुटावर पुढच्या बेरेसनी, परत 5 फुटावर, अशी 5-6 पोरांनी सवय लागली. बाहेरनं पोरं आली तरी काय नाही ती करत आपल्याला असं, म्हणजे जास्त ओळखीची येते ती एकदम जवळ करायची होती. अशी सवय लागत बैल बाहेर झालाय. मग विशाल ड्रायव्हरने एकदा बिनजोडलाच डायरेक्ट हाणला, आणि बिनजोडला त्यावेळेस लपून बिनजोड, त्यामुळे लय पब्लिक कमी असायचं. मग ती बैलाला सवय लागत गेली. मग अशी तयार करायला पाहिजे, पण त्याला लय वेळ जातो. मग आता तुम्ही 1 वर्ष घालवणार आहे का पब्लिकला करायसाठी, तर म्हणणार मग आतनं पळवून गोलाला घेऊया की. त्यामुळे वेळ नाही माणसाकडे, वेळच नाही. दिनाच झाले वेळ कोण.
माणसाला आता काय झालंय तुम्ही सांगितलं सगळं लवकर पाहिजे आणि मित्रांनो त्यामुळे वाघावचं जर नाव झालं असेल ना वाघावचा निशान जी ओळखत असतील आता सगळी लोक ते ह्यांनी त्याच्यावर कष्ट घेतलं ना पब्लिकनं पळवाय लावला त्याला शिकवलं त्यामुळे तुमच्या गावाचं नाव आहे ना त्याला आजारामर ठेवले वाघावचा निशान तुमचं नाहीतर काय कष्ट केलं कामाला आलं नाहीतर नाव झालं नसतं निशांत. हम्म, कारण बैल एकदम इधर होता. हम्म. बाहेरची बैल मिळाली नसती. हम्म. ह्यो बाहेरचा असल्यामुळं आतला कितीही रागीट असला तरी चालतंय हम्म. की बाबा ह्यो बाहेर टाकून गाडी पळवू शकतो. ह्योच आतला असता आणि ह्योच रागीट तर त्याला शहाणा बैलवाला बैल नसता त्याला. म्हणजे आज सुद्धा माणसं बाहेरची असताना बाहेरची बैल देताना विचारते तुमचा बैल शहाणा आहे का तर देतो किंवा दोन्ही खांदे आतला आहे का नाहीतर कशाला देणार आहे कोण माझा बाहेरचा आहे म्हणणार आणि तुला कशाला देऊ त्याच्यापेक्षा चांगलं पैर करून पाहिलेलं बरं. त्यामुळे बाहेरचा बैल झाल्यामुळे लवकर नाव झालं. आवडलेलं मैदान त्याचं कुठलं सांगता कायम जरी झोपेतून उठलो तरी निशांचं ही मैदान डोळं उघडलं की लक्षात राहणार क्षण तो आठवणार. आवडणारी बरीचशीच मैदान आहे ती पण सांगण्यासारखं कोरेगावचं. सेमी बऱ्यापैकी टाच होता आणि तुम्हाला मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो म्हणजे खरं आहे आम्हाला नामांकित मैदानांचा लय नाद आहे आणि तिथं गुलाल मिळायचं म्हणजे आमचं एक भाग्य. ज्यावेळेस बैल एवढा ताणीत होता त्यावेळेस बंदी होती ना आता ऐन वय होत आल्यानं मैदान चालू झाली. त्या पहिल्या वर्षीची सेमी पास करून कोरेगावचा गुलाल मिळाला ना त्या मैदानाला आम्ही टू व्हीलरवरनं कसं तरी मैदान बघायला जात होतो. त्या मैदानात आपण सेमी पास केला ह्याच्यापेक्षा आनंद काय. कुठला पायरा होता त्यावेळेस कल्याण काय गंधारीचा इंजान 1001 म्हणून इंजान बैल चांगला पांढरा एकदम बेस्ट बैल पाहिला. ते 2 वर्ष ना आम्ही 2 वर्ष त्या बैला गुलाल केलं ना म्हणजे सुवर्ण केसरी आणि पहिलं वर्ष कोरेगावचं तशी गाडीच पाहिली नाही. मित्रांनो त्यांनी सांगितला कोरेगावचा किस्सा तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या मैदानात निशाण होता म्हणून खास मी माझं घरची कामं ठेवून गेलेलो आणि मी पण तो फायनल बी बघितलेला आणि दिवसभर मी थांबलेलो त्यावेळेस. अंधारातच बैल गणला नाहीतर बऱ्यापैकी बैल उजेड असताना तर काहीतरी चांगलं केलं असतं. ह्या बैलानं काय शिकवलं निशांना काय शिकवलं. निशानं संयमच शिकवला की आम्हाला. आम्ही तरुण आहे आमचं बी रगात सळसळत आहेच पण आता मागचं म्हणजे आज तर पुन्हा एकदा आम्हाला लय मोठ्या संयमातनं ह्याच्यात आणलं संयमात आणलं बैलानं. 1.5 वर्ष गुलालच नाही डायरेक्ट 1-2 नंबर करून देतो म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला संयमच म्हणायचं आहे. तुम्ही संयम असला तर 100% गुलाल जाणार आहे का नाही मग थांबायचं. तर काय आता या 1.5 वर्षात काय आपलं नाव पुसलं गेलं नाही किंवा तुम्ही विसरून जाऊ शकत नाही. तुमचा बैल जर त्या रेंजला आला ना तर तुमची मध्ये 10 वर्ष जाऊ द्या तुम्ही पुन्हा शेटच होणार आहे. पण बैल नाही पाहाल तर तुम्ही मैदानात जाऊन सुद्धा शेट नाही. घरी असला काय मैदानात असला काय तरी शेट नाही पण तुमचा बैल पाहाल तर तुम्ही घरी असला तरी शेट आहे. त्यामुळे संयम शिकवला निशांना संयम शिकवला. एक हारायचं नाही शेवट पण म्हणजे आम्ही नाहीच हरलो म्हणा बैल पायात इंजुरी बिंजुरी सुद्धा कधी हरलो नाही त्यामुळे आता हारायचा विषयच नाही प्रश्न येत नाही. आमची टीम लय स्ट्रॉंग आहे. निशान ग्रुप आहे ना आमची पोरं ती लय स्ट्रॉंग आहे. त्याच्या फिटनेसचं काय राहायचं काय बैलाचा आजपर्यंत फिटनेस हरलेला दिसला नाही. बैल असा वावग म्हणजे वागण्याचं किंवा दावणी अति शांतपणा आणि खाणं पिणं मोजकं व्यवस्थित काय बी टाका तरी खातो पण त्याचं पोट बरंच खातो. काय काय जनावर बघा किती जर कणसं मिळाली तर ती पाहिजे तेवढे त्याला सुमार राहत नाही असं नाही. पोट भरलं की बैल बास करतो 100% आणि थोड्या वैरणीचा बैल आहे. बैल लय मोठा दिसतो पण ह्याच्यापेक्षा दुसरी बैल आहे ती नाही ती छोटा निशान वासुर आहे ती जास्त वैरण खाते ती पण ह्यो कमी खातो. त्यामुळे तिचे फिटनेस राहिला आणि व्यायामाला चालाय. आज तुम्ही बघचिला तर कुठल्याही वासरावर चालतो मैदानातच लय दमी होतो किंवा तापट वाटतो. इथं आता व्यायामाला इतकं मोठं रान आहे तर व्यायाम कंटिन्यू चालू असतो. आता आम्हाला शेतीचा नाद आहे आम्ही शेतकरीच आहे त्यामुळे व्यायाम द्यायला कधी अडचण कधीच कमी नाही बसत. कधी वाटलं की यायला बैल लय दिवस झालं बसून आहे 8 दिवस झालं बसून आहे तर घ्यायचं आवतं चालू आपली घरची बैल आहे ती हाणायचं. मग व्यायामाने शरीर फिटनेस कुणाचं बी राहणारच आहे. पहिलवान म्हणलं व्यायाम आहे आणि व्यायाम म्हटलं की शरीर फिटनेस मध्ये येणारच. मित्रांनो एक बारीक ड्रायव्हरांची मुलाखत घेतलेली त्यात निशांचा किस्सा त्यांनी सांगितलेला. त्यांच्या म्हणजे त्यांना म्हणलं वाघावच्या निशांबद्दल काय सांगचाल. त्यांनी एक किस्सा सांगितलेला की त्या बैलावडा तापाट आणि ताप देणारा बैल एक रेस होती त्या रेसला बैलानं कितीतरी वेळा असं राहायला उभाच राहिला नाही सारखा वळव घ्यायचा आणि त्या मैदानात त्यांना वाटलं की आज आपण गोलालात राहत नाही पण बैलानं तिथं पण नंबर केलेला. ती बिनजोड होती गोट्या पहिलवान माहुलीचा आणि बारीक ड्रायव्हर ही 2 बघा माणसं त्यावेळेस आम्हाला म्हणजे कोण नसताना
आपली नसताना ती आपल्यासाठी उभी राहणारी ती दोन होती. गोट्या पैलवान तर माहुलीचे आहेत का नाही. ज्यावेळेस तुम्हाला कोण नाही का नाही त्यावेळेस फक्त फोन करा म्हणतो. म्हणजे त्याच्या जीवाची पर्वा न करता बैल म्हणजे आता माणसासनी बैल शहाणा वाटायला लागला किंवा उभा राहायला लागला. निशान बैल ना मी नाही सोडणार. अशी कितीही चांगली सुट्टी मेकर असायची आम्ही नाही येणार जवळ अशी म्हणायची. मग आपल्या एखाद्या पोराला काम असलं तर आम्ही गोट्या पैलवान अजून फोन करतो. मग जीवाची बाजी लावून सुद्धा बैल किती त्या कोरेगाव मधले एक व्हिडिओ आहे त्यांचं एवढं ताकद आहे गोट्या पैलवानला काय आता बारकशीर आहे का एवढी ताकद तरी बैल असा गुंजभर मागे सरत नव्हता. पण स्वतःच रिटून काय करून बैल उभा करणे म्हणजे अशी धडपडी आहे ती साथ दिली त्यांनी चांगली. बैल एवढा सुट्टीला दमायचा पण पुढं तेवढीच गती लावायचा. बैलाचं तीच म्हणजे प्रत्येक जणाला असं वाटायचं की आता श्वास आपण दाबून धरला एवढा दाबून धरलेला बैल पुढल्या रानाला पळू शकत नाही. पण जेवढं दमिवले ना त्या पल्ल्याच्या फटीला पुढल्या रानात अर्धा छकडा वाढताच काढलाय बैलाने बिनजोडला. आणि बऱ्यापैकी माहित आहे ज्यांची माग एक छकडा असला ना तर पुढे अर्धा छकडा तरी निशाण काढणार हे फिक्स. ज्यावेळेस त्यावेळेस आता बिनजोडची बरीचशीच लोक बी भेटत नाही बैल बी नाहीत म्हणा त्या बंदीतली. पण हाय बऱ्यापैकी माहित आहे त्या लोकांनी की निशाण होत. निशांचं ना एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस पळत असतो का नाही त्यावेळेस त्याच्याकडे बघत राहूसं वाटतं सगळ्यांना की निशाण पळायला गेला पळून खालनं पळत आलं ना माणसं उभी राहतात बघासाठी की निशाण खालनं आलाय. बैलाचा डौलदार पण आहे ना तुला ऍक्टिव्ह आहे. बैलाला कलरच पांढरा पाहिजे होता. तुम्हाला ह्याच्यासारखा बैल नसता बघायला मिळाला कारण एवढा देखून पण शिंग म्हणजे तुम्ही चिखलाचा बैल असा बनवता. जर तुम्ही घरी बनवायचा असला बेंद्राला तर बैल चिखलाचा असा बनवता म्हणजे आपल्या हाताने आकार आपण असा देतो तसा बैल काढला. वशिंड असं बैलाला अजून सुद्धा एवढं वय झालंय. तुम्ही 6-7 वर्षाच्या बैलांची वशिंड पडली ती अजून निशांचं वशिंड नाही पडलेलं. म्हणजे ती काय आम्ही नाही घडवलेलं पण ती त्याच वय अजून दाखवतच नाही. बैलच वय दाखवत नाही कुणालाच पटत नाही. पण जी आहे तिनं सुरुवातीला त्यासनी माहित आहे की ह्याचं वय जास्त झालेलं आहे. आता 7-8 वर्षांनीच म्हातारा म्हणून पुकारते ती पण बैलाचं वय भरपूर आहे. तसं 12 पूर्ण होऊन सुद्धा बैल राहतोय म्हणजे काहीतरी त्याच्यात आहे. ह्याच्यासोबत दुसरा बैल कुठला जोट्यात आला की ती गाडी पळायला गेली की असं वाटायचं त्या गाडीकडे बघत राहावं. असा कुठला जोड होता त्याच्यासोबत पळायला? तसा बिनजोडला काय एवढं मोठं पैर नाही ते झालं कारण साहेबांनी काय पैसे लावून कधी खेळलं नाही ते. मग आपलं कुणाला बिनजोडला बैल देणं काय करणं इथपर्यंत. त्याच्यानंतर चालू झाल्यानंतर एक बाबा जगतापांचा तेज एक चांगला वाटला. म्हणजे गाडी अशी म्हणते का नाही मात्याला माता पाहिजे आणि बैल ताकदबाज पाहिजे ती तर ती एक गाडी चांगली होती. उत्तम भाऊंचा तुमच्या एक होता बैल ते एक बैल बरं चांगली वाटायची गाडी पळालेली. आम्ही बोरगाव मध्ये 1 नंबर केलेलं आणि मग इंजान बरं एक चांगली वाटली. निशाण नाही ना मित्रांनो या बैलाचं एक वैशिष्ट्य म्हणायला लागलं तो हारू द्या किंवा जिंकू द्या काय पण हो द्या पण जे चाहता वर्ग आहे का नाही ह्या बैलानं कधीच कमी झाला नाही आता चाहता वर्ग अजूनपर्यंत हा एवढीच क्रेज आहे बैलाची. नाही निशाण एवढं प्रेम नाही होणार म्हणजे आमचं गावचं तरी ना निशाण एवढं प्रेम नाही होणार. अजून सुद्धा काल किती आनंद माणसासनी इथं गावात सांगायचं मला लाईव्ह फायनलच्या वेळी थोडं बंद पडलेलं इतकं फोन केलेलं अरे त्याला म्हणा चालू कर नेटवर्क प्रॉब्लेम आहे असलं काय त्यांच्या डोक्यात नाही. त्याला म्हणा चालू कर अरे कुठनं चालू कर नेटवर्क प्रॉब्लेम आहे थांबा की जरा पण नाही. मग सांगितलं बाबा हाय झाला 1 नंबर. मग त्यावेळेस शांत म्हणजे एवढं प्रेम करणार आहे ती त्यांचं म्हणजे बोलण्याची ही वेगळे आहे पण अस्मिता म्हणते ते नाही की त्यांची ओढ बैलावर जास्त बरेचसेच वाघाव मधल्या प्रेम जास्त झालं बैलावर. म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी प्रेम कधीच माणसाला होत नाही. उलट माणसाला तळतळ असतो की नको हे नाही एखाद्याला वाटतंच की ह्याचा बैल न पळावा पण असं कधीच गावाचं तर नाही. वाघावचं अख्ख्या प्रेम आहे बैला. आता त्याचं वय झालं इथनं पुढं कसं नियोजन म्हणजे की आता निशाणला एवढ्या दिवसातून बाहेर काढायचा पायरा असा कसा पायरा आता करता आताच्या कंडिशनला कसं वासरू बघताय? वासरू दोन्ही खांद्या आतलं असावं फक्त वासरू नेटाक असावं. म्हणजे बैलानं जरी गाडी पुढच्या रानात जास्त ओढली अजून सुद्धा बबलू चाच्याला पण माहित आहे. बबलू चाचा काय सांगतो खालनं बैल किती पण हान पण पुढच्या रानात वासरूच हान. बैल पुढच्या रानाला अजून सुद्धा मातीच्या रानाला हावर राहायचं म्हणजे किती वासरू पाहाल तरी शेवटी वासरू ते वासरून बैल ते बैलच. अनुभव काम्याला म्हणते ते खरं आहे. जुन्या बैलांना खालनं कमी पळतील दुसऱ्याला वाढायला होतील पण ही बैल आहे ना पुढल्या 200 फुटात चांगल्याला सुद्धा कोरट्या सोगा काढूनच पळतील.
अजून सुद्धा बैल चांगल्या बैलावर ना कितीही मोठा टॉपचा बैल असू द्या त्या बैलावर खाली लय कमी पळेल म्हणजे अडकून येईल, पण पुढल्या रानात सोग्याला सोगा घेणारच. कच्च्या आला की 100% बैलानं सोग्याला सोगा घेतला म्हणून समजायचं. आटीतटीची लढत कुठली सांग चला. आटीतटीची लढत एक कोंढणपूरला सगळ्याच गाड्या बऱ्यापैकी 6-7 गाड्या सीमेल होत्या, सामन्यात आल्यासारख्या झालेल्या पहिल्या सीमेत. म्हणजे सगळा सीमी माग घालवलेला. त्यावेळेस असं काही संगनमत किंवा एवढं ही नव्हतं, पण सगळ्याच गाड्या माग घालवल्या. सगळे सीमी झाल्यावर आम्ही माग गेलो, तशीच बैल झोपलेली होती सगळं सीमी होईपर्यंत, खालनं वर येतपर्यंत. परत खाली गेलो, थोडासा अंधार पडला आणि बैल पब्लिक होता डावीनं कोंढणपूरमध्ये, मातीचं रान होतं. बैलानं परत एक छकडा काढलेला, म्हणजे सगळ्यांच्या बरोबर लेवल पाळणारा बैल परत फेऱ्याला एक छकड्यानं गाडी लागली. ते एक भारी वाटलं. म्हणजे लढत त्यावेळेस अशी दिली म्हणायचं. म्हणजे बैलाच्या आपल्या कॅपॅसिटी वाढल्या, म्हणजे वाढत्या फेरा किंवा पुढच्या रानात कितीही फेरा झाला तरी बैलाची कॅपॅसिटी वाढते, तर ह्याला स्टॅमिना म्हणायचं. नाही तर गट चांगला काढला आणि सीमेला कमी पाहिला, ह्याच्यापेक्षा गटाला कमी पाहिला पण सीमेला चांगला पाहिला, ह्याला स्टॅमिना म्हणायचं. आता काय अपेक्षा ठेवल्यात त्याने, काय येते त्या कुठल्या अपेक्षा की ह्या अपेक्षा पूर्ण कराव्या? अपेक्षा नाही त्याच्याकडं, आता त्याचा आशीर्वाद पाहिजे की ही राहिलेली तुझ्याकडं 5 मैदानं नाही ती, पण तुझ्या आशीर्वादानं एखाद्या बैल धावण्याला तयार होते, ती राहिलेली 5 मैदानं मिळवते. 100% बैलाकडे सगळी मैदानं मिळाली असती, पण बंदी एक 2-3 वर्ष आधी उठायला पाहिजे होती. नाहीतर काहीच अपेक्षा नसती किंवा बैलच नसता दुसरा तयार केला. पण आता असं म्हणायला वाटतं की याला बंदीत नाद केला आपण, त्यावेळेस आपल्याला ही गुलाल मिळवू शकलो नाही. आता निशान थोडंफार दिले ते राहिले, ते थोडंफार त्याला अजून भरपूर वय आहे, तर काय होतं एक बैल तयार करून ते राहिलेलं गुलाल घ्यायला. मित्रांनो, त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत निशाननं. आपण त्यांना ही शुभेच्छा देऊया की जी राहिलेली मैदान आहेत त्या मैदानात पण निशान यश देईल आणि त्या मैदानाचा मान देईल. कारण त्याकडे बघताय तुम्ही, वय झालंय तरी रग आणि पळायची धमक तीच आहे त्याची.